नमस्कार, मी रेशूस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कोकणी पद्धतीची फणसाची भाजी सोप्या पद्धतीत कशी बनवू शकतो हे दाखवणार आहे आणि कुयरी साफ करून कशी बनवावी हेही सांगणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी रेशूस रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल। तर इथे मी कोवळा फणस बाजारातून आणलेला आहे। हा फणस अर्धा किलो वजनी प्रमाणात आहे। बाजारात वरची साल काढून अगदी सहजपणे मिळला जातो। जर समजा तुम्ही सालीसकट आणलं असेल तर साल न काढता फणस स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मोठे तुकडे कट करून घ्यायचे आणि डायरेक्ट कुकरला पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता मी फणस स्वच्छ धुवून घेतला आहे आणि फणसामध्ये पाणी घालून कुकरला लावून देणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एका टोपामध्ये पाणी घेऊन यामध्येही तुम्ही उकड काढून घेऊ शकता। तर आता मी इथे कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता कुकरला छान शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतर कुकरची शिट्टी वर करून पाहायची आणि नंतरच कुकरचं झाकण उघडून पाहायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता फणस छान उकडला गेलेला आहे। आता हा फणस एका ताटामध्ये काढून घेऊयात। तर बघा, इथे माझा फणस जो आहे थोडा गरम असल्यामुळे मी सुरीच्या साहाय्याने हे कट करून घेते। तर बघा, हा थंड झाल्यावरती फणस छान हातानेही स्मॅश होतं। तर बघा, जे बियांचं वरचं जे कडक कवचासारखं जे टर्फल असतं ना, ते आधी बियांचं काढून घ्यायचं आहे आणि यातला जो मधला भाग असतो, जो दांड्यासारखा भाग आहे, तो असा कापून घ्यायचा, जो की आपल्याला वापरायचा नाही भाजीमध्ये। जर तुम्ही सालीसकट घेतला असेल तर तो कुकरमध्ये शिजून घेतल्यामुळे साल अगदी सहजच काढता येते। तर बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की बियांचं वरचं जे टर्फल आहे कडक, ते आपल्याला या प्रकारे काढून घ्यायचंच आहे। तर बघा, फणस छान असा कुस्करून झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। इथे आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घेते आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ताही घालून घेऊयात। जर तुम्हाला हवं असेल तर लसूण 3 ते 4 पाकळ्या लसूण घ्यायचा आणि ठेचायचा आणि ठेचून यामध्ये घालून घ्यायचा आहे। मी इथे लसूण वापरलेला नाही। आता मोहरी आणि कढीपत्ता छान, म्हणजे मोहरीचा जो कच्चेपणा असतो ना, छान तडतडली पाहिजे। मी इथे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेते। कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान मऊ व्हायला लागला की आपण यामध्ये हिंग घालून घेऊयात। फणसाच्या भाजीमध्ये हिंगही घातला जातो, तर ते तुम्ही अजिबात स्किप करू नका। आता कांदा गुलाबी झाल्यावरती आपण यात मालवणी मसाला घालून घेऊया। तर आता आपण कोकण साईडची भाजी बनवतोय, तर आपण यामध्ये मालवणी मसाला वापरतोय। आता मालवणी मसाला घातल्यानंतर आपण यामध्ये हळद, धने जिरं पावडर आणि काश्मीरी पावडर सोबतच गरम मसाला, आता छान मसाले 2-3 सेकंद भाजून घेतल्यानंतर आपण यावरती फणसाची भाजी घालून घेऊयात। मसाले छान फणसाच्या भाजीला लागतील असे छान परतवून घेऊया। गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम आचेवरती ठेवलेला आहे। आता छान मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मसाले छान फणसाच्या भाजीला लागतील असं छान भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे। तर बघा, आता मसाला छान परतवून झालेला आहे। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून आणि सोबतच मी साखर घालून घेते। आता मीठ आणि साखर घातल्यानंतर आपण 1-2 मिनटं अजून भाजी परतवून घेऊयात। तर बघा, आपली भाजी संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला ओल्या नारळाचा किसही घालून घ्यायचा आहे। आता आपण कोकणातली भाजी करतोय, तर त्याच्यामध्ये ओला नारळाचा किस तर आलाच।
तर बघा 1-2 मिनटं झालेली आहेत. आता आपण यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालून घेऊयात. आता ओल्या नारळाचा कीस घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर अशा प्रकारे ही आपली फणसाची भाजी तयार झाली आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप अप्रतिम लागते. तसेच नुसती खायलाही ही खूप सुंदर लागते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी बनवलेली रेसिपी कशी वाटली ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमच्याकडे फणसाची भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तसेच तुमच्या मित्र व मैत्रिणीसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय बाय.